परमेश्वराला कोणीही कधीही पाहिलेलं नाही, कारण परमेश्वर हा आत्मा आहे. परमेश्वर हा अदृश्य आहे. परमेश्वर आत्म्याद्वारे कार्य करीत असतो आणि म्हणूनच आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य असल्या कारणानं आपल्या जीवनामध्ये कुठेतरी लिमिटेशन आहे. आपल्या जीवनाला कुठेतरी मर्यादा आहे. त्या आत्म्याला समजून घेण्यासाठी, त्या आत्म्याला आत्मसात करण्यासाठी, त्या आत्म्याचं वर्णन करून घेण्यासाठी किंवा त्याचं ज्ञान स्वीकारण्यासाठी. आणि परंतु मनुष्य असल्या कारणाने आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इच्छा निर्माण होत असतात परमेश्वराला पाहण्याचे, परमेश्वर कुठे आहे हे शोध घेण्याचं आणि परमेश्वराला भेटण्याचं. अशा वेगवेगळ्या प्रकारची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. परंतु काही केल्या या इच्छा पूर्ण होत नाही, कारण आपण मनुष्य आहोत. ही मर्यादा, हे लिमिटेशन परमेश्वर आणि आपल्यामध्ये उपस्थित राहते, भिंतीप्रमाणे उभी राहते. आणि हाच प्रश्न आजच्या शुभवर्तमानामध्ये फिलिपच्या मनामध्ये आलेला होता. प्रेषित फिलिप परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला मोठी हिम्मत करून प्रश्न विचारत आहे की प्रभूजी, तुम्ही नेहमी आमच्या बरोबर स्वर्गीय पित्याविषयी बोलतात, परंतु स्वर्गीय पित्या कोण आहे, कसा दिसतो, कुठे राहतो, काय करतो हे आत्ताच्या आता आम्हाला दाखवा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्वर्गीय पिता कोण आहे, कुठे राहत आहे हे काहीच सांगत नाही किंवा दाखवत नाही. तर कळत नकळत तो या रहस्याचा कुठेतरी उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक सुंदर सोप्या शब्दामध्ये तो फिलिपला सांगत आहे, इतके दिवस, इतके वर्ष तू माझ्या बरोबर काम करीत आहे, तू माझ्यामध्ये काय पाहिलेलं आहे? तू मला ओळखलेलं नाही का? मी आणि परमेश्वर म्हणजे स्वर्गीय पिता एकच आहेत. आम्ही विभागलेलो नाहीत. जो स्वर्गीय पिता आहे तो माझ्यामध्ये आहे आणि मी त्याच्यामध्ये आहे. आणि ज्याने मला पाहिलेलं आहे, ज्याने मला अनुभवलेलं आहे, त्याला पित्याकडे जाण्याची गरज नाही, कारण पित्याचं प्रेम आणि आत्मा त्याच्यामध्ये आलेला आहे. हे उत्तर जरी प्रेषित फिलिपच्या डोक्यावरून जात असलं तरी त्याच्यामध्ये तथ्य आहे, कारण परमेश्वर आत्मा आहे. आणि ज्या स्वर्गीय पित्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे तो स्वर्गीय पित्या हा दुसरा तिसरा कोणी नसून आत्मा आहे. ज्या आत्म्याला शरीराची गरज असते आणि म्हणून तो स्वर्गीय पिता आत्मा स्वतः शरीर रूप धारण करून या धर्तीवरती आलेला होता. तोच प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना सांगत आहे की तो स्वर्गीय पित्या, आत्मा आणि मी एकच आहे. आणि जो माझ्याकडे येतो तो स्वर्गीय पित्याकडे येतो, हे विभक्त नाहीत. आणि म्हणून परमेश्वर आज देखील त्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य करत आहे, कारण परमेश्वर आत्मा आहे. तो आपल्या बरोबर आहे, आपल्या समवेत आहे. परंतु येथे परमेश्वर कोण आहे, कुठे राहतो, यामुळे आपण आपलं डोकं फोडण्याऐवजी आपण आपल्या परीने एक गोष्ट करू शकतो, तो म्हणजे परमेश्वराच्या हातामध्ये आपण आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. जेथे लिमिटेशन आहे तेथे आर्ग्युमेंट करण्याची गरज नाही. जेथे लिमिटेशन आहे तेथे स्वतःच प्रश्न विचारून स्वतः जीवनामध्ये दुःख निर्माण करून त्याला फायदा नाही.
त्याऐवजी परमेश्वर आहे, आपल्या बरोबर आहे असा विश्वास धरून आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित केलं पाहिजे. आणि हेच परमेश्वर आपल्याकडून एक्सपेक्ट करत असतो. हेच परमेश्वर आपल्याकडून स्वीकारण्यासाठी तयार असतो की आपला विश्वास किती मोठा आहे. ज्या न दिसणाऱ्या परमेश्वरावर जर आपण विश्वास ठेवून कार्य करीत असेल तर परमेश्वर नक्कीच आपल्यावरती अधिक प्रेम करत असतो. जर आपल्याकडे विश्वास असेल तर परमेश्वर कधी ना कधी त्याचा थोडासा अनुभव आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण त्या ख्रिस्तावरती, त्या आत्म्यावरती विश्वास ठेवूया आणि तो आपल्या बरोबर आहे, आपल्यामध्ये आहे, आपल्या समवेत आहे. हा विश्वास बाळगून आपण आपलं जीवन आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने जगण्याचा प्रयत्न करूया. आमेन.